करतो आणि त्या रमेश पाटील नावाच्या गुंडाला तर तडीपार केलं पाहिजे, मोका लावला पाहिजे. एवढे त्याच्यावर त्या ठिकाणी गुन्हे आहेत की म्हणजे खंडणीचे गुन्हे देणं वगैरे जो प्रकार वाढीला लागलाय विनाकारण आणि त्याला एक चाप बसवण्याचा प्रयत्न आज या सभागृहाच्या माध्यमातून होतोय. कारण सभापती महोदय नारायण राणे साहेब असतील, गुलाबराव पाटील असतील, जानकर साहेब असतील, जवळपास 12 लोकांना अशा प्रकारच्या धमक्या दिल्या गेलेल्या आहेत. आणि मी तिथल्या सीपींशी बोललो औरंगाबादच्या संभाजीनगरच्या, तर त्यांनी सांगितलं याला खंडणीचे गुन्हे आहेत, 10-12 वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत. म्हणजे ओवाळून टाकलेले काही गुन्हेगार प्रवृत्तीची लोक हे वातावरण समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. आणि पुढाऱ्यांना आणि नेत्यांना शिव्या दिल्या की सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवलं जातं आणि प्रसार माध्यमही ते बेप टिवटिव वाजवून त्या ठिकाणी दाखवतात. तर मला वाटतं अशा प्रवृत्तींना त्या ठिकाणी ठेचण्याचं काम होण्याची आवश्यकता आहे. आणि आज राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि त्या रमेश पाटील नावाच्या गुंडाला तर तडीपार केलं पाहिजे, मोका लावला पाहिजे. एवढे त्याच्यावर त्या ठिकाणी गुन्हे आहेत की म्हणजे खंडणीचे गुन्हे आहेत, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड तपासा, तशा प्रकारची कारवाई साहेब करावी एक विनंती आहे. आज सत्ताधारीचा प्रस्ताव असताना हाऊसिंग सेक्टर याच्यावर त्या ठिकाणी मुंबई आणि हाऊसिंग सेक्टरवर होते. मी तमाम मुंबईकरांच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजींचा आभार व्यक्त करेन की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. अभ्युदयनगरच्या ग्राउंडवर मुंबईतल्या 25,000 लोकांनी नोंदणी करून मुंबईतल्या हाऊसिंग सेक्टरच्या समस्या मांडल्या होत्या. आणि मी भाषणातही उल्लेख केला की हाऊसिंग त्या ठिकाणच्या अभ्युदयनगर पुनर्विकासाचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित होता. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी व्यासपीठावरनं मुख्यमंत्र्यांना फोन केला, मंजुरी घेतली आणि बोलले 15 दिवसात कॅबिनेटला आणतो. आणि 15 दिवसातच कॅबिनेटला आणून अभ्युदयनगरचा पुनर्विकास त्या ठिकाणी मार्गी लावला. एक अभूतपूर्व असं कामकाजाची पद्धत महाराष्ट्र अनुभवतोय. माझी साहेब आपल्याला विनंती आहे, 2 गोष्टींची मागणी केली आणि आपणही जाहीर केलेला आहात की 15 दिवसात या सगळ्या प्रश्नांवर एक व्यापक उच्चस्तरीय बैठक आपण लावणार आहोत. आचारसंहिता संपण्यापूर्वी जर ती बैठक लावली तर जे बरेच प्रलंबित प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी ही जर बैठक लागली तर आपल्याकडून अपेक्षा साहेब त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत लोकांच्या, तर ते त्या ठिकाणी करावी अशी विनंती सुद्धा आपणाकडे मी करतोय. परब साहेब नंतर देता परत बोला सर. अनिल परब आहेत, अभिजित